अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर आपच्या नेत्या अतिशी सिंह दिल्लीच्या 8व्या मुख्यमंत्री बनल्या। पक्षाच्या विधिमंडळातील बैठकीत त्यांची एकमतानं निवड करण्यात आली। विशेष म्हणजे अरविंद केजरीवाल यांनीही अतिशी यांचंच नाव सुचवलं। केजरीवाल यांच्या विश्वासू समजल्या जाणाऱ्या अतिशी यांना बुद्धिमान राजकारणी समजलं जातं। दिल्लीच्या सर्वात तरुण मुख्यमंत्री त्या ठरल्यात। शालेय शिक्षण दिल्लीत घेतल्यानंतर अतिशी या परदेशातही उच्च शिक्षणासाठी गेल्या होत्या। अतिशी सिंह या 2013 पासून आम आदमी पार्टीत जास्त सक्रिय झाल्यात। आम आदमी पार्टीची पक्षीय ध्येय धोरणं ठरविणाऱ्यांपैकी त्या एक होत्या। 2019ला विधानसभा निवडणुकीत भाजपच्या गौतम गंभीर यांच्याकडून त्या पराभूत झाल्यानंतर त्या जास्त चर्चेत आल्या। त्यानंतर दिल्लीतील कालकाजी मतदारसंघातून 2020ला त्यांनी विधानसभा निवडणूक लढविली। आता त्या मुख्यमंत्री झाल्या असल्या तरी त्यांचा फक्त 11,000 विजय झाला होता हे अनेकांना माहिती नसावं। मनीष सिसोदिया यांच्या राजीनाम्यानंतर त्यांना केजरीवालांच्या मंत्रिमंडळात सहभागी करण्यात आलं। अरविंद केजरीवालांच्या अत्यंत विश्वासू सहकाऱ्यांपैकी त्या एक आहेत। केजरीवाल तुरुंगात असताना सरकार आणि पक्षीय कामं त्यांनी चोखपणे सांभाळलीत। अतिशी यांचे वडील विजय कुमार सिंग आणि तृप्ती वाही हे दिल्ली विद्यापीठात प्रोफेसर आहेत। अतिशी यांच्याकडे जवळपास 1.41 कोटींची संपत्ती आहे। कोट्यावधींची मालकीण असलेल्या अतिशी यांच्याकडे ना स्वतःचं घर आहे ना त्यांच्या नावावर कुठलीही जमीन आहे। 26 आणि 27 सप्टेंबर रोजी दिल्ली विधानसभेचं अधिवेशन होणार आहे। 2 दिवसांच्या या अधिवेशनात नव्या मुख्यमंत्र्यांची ओळख सभागृहाला करून दिली जाणार असल्याची शक्यता आहे। अतिशी यांचा जन्म 8 जून 1981ला झाला असून त्या सध्या फक्त 43 वर्षांच्या आहेत। एवढ्या कमी वयात मुख्यमंत्री होण्याचा मान त्यांना मिळालाय।